वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज आम्ही विचार केला, आम्ही ब्लिंकिटने काहीतरी मागवलं होतं. तो ब्लिंकिटवाल्यांनी एक मस्तपैकी काहीतरी ब्रेन अशी सुरुवात टीजर, ही काही खराब सुरुवात आहे. हे आमच्या इथे ट्रायपॉड लावण्याचे एफर्ट्स चालू आहेत. जेव्हा दाखवू तेव्हा बॉडी दाखवत असतात. बरं ठीक आहे. आज आम्ही काय करणार आहे ते तुम्हाला मे बी थंबनेल बघून कळलं असेल, पण तरीसुद्धा आम्ही ते एक्सप्लेन करू. याने ना तू ट्रायपॉड तोडलायस. काय तोडलाय? बघ लावून दाखव बरं कसा कॅमेरा शो लागतो याच्यामध्ये. त्याचा होल्डर बॅग आहे ते. बॅगेत आहे? दाखव दाखव. तुला उठवावं लागेल दाखव. का मग हे उचलू काय मी याच्या आत टाकलंस तू? का का म्हणजे? अरे हे आपलं रेग्युलर यूजचं तू त्याच्या गोष्टी आत का ठेवल्यास? ते मी नाही, मला आहे. हाऊ इरिटेटिंग. त्याचा होल्डर ना इथे होता, इथे कुठेतरी होता. पण तुला हे आहे म्हणजे मला पटल्यावर का तू हे लेवरला घेऊन जाते वगैरे ठीक आहे. तो हे तुटायच्या चक्कर मध्ये पडला. एक ट्रायपॉड जो आपल्याला आता ब्लॉग करतो, डेली यूजसाठी लागतो, त्याची ज्या गोष्टी आहेत त्या एवढ्या आतमध्ये ठेवायची काय गरज आहे? एक मिनिट. मी बोलले होते इथेच कुठेतरी आहे. मी बोलले होते तरी पण याने अख्खा कपाट नाही बोलते, अख्खा बेड उचलला. मी बोलले होते इकडेच कुठेतरी आहे. ऐकायचं नाही ना बायकोचं, मग हे असंच होणार. एक्स्ट्रा एफर्ट्स विनाकारण टाकले. नीट लाव. आपल्याला शूट करायचं. वेलकम बॅक गाईज. आजचा व्हिडिओ जरा वेगळा असणार आहे. जरा काहीतरी जरा काहीच एकदम युनिकच असणार आहे. ठीक आहे, ज्याचा कधी तुम्ही विचारच करत नाही ते आहे. हा ऍक्च्युली आपण सगळेच नेहमी काही ना काहीतरी ब्लिंकिट वरून मागवत असतो. तर आमच्या घरात जरा जास्तच ब्लिंकिट येतं. आमच्या घरात तर काही ना काही येतच असतं. सो ब्लिंकिट वर ना 2, 3 ह्याच्यामध्ये ब्लिंकिटच्या गोष्टी सगळ्या येतात. ठीक आहे, पण आपण म्हणजे मला माहित आहे की तुम्ही कधी नोटीस केलं की नाही, पण आम्ही हे पहिल्यांदाच नोटीस केलं आहे की याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत. छोटे छोटे गेम आहे असे, जसं की कॅल्क्युलेशन झाले, किंवा काय स्पॉट द नंबर ऑफ स्क्वेअर झालं, किंवा हे काय फाइंड द मिसिंग नंबर झालं, किंवा हे काय सुडोको. मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, हा गेम मला आजपर्यंत जमलेला नाही आहे. ठीक आहे, मला माहीतच नाही. त्याच्यानंतर काय मॅच द फॉलोविंग, नंतर हे काय स्पॉट द डिफरन्सेस इन दिस पिक्चर्स. जर मागच्या साईडला सुद्धा खूप गेम्स आहे इन शॉर्ट, आणि त्याचं नाव आहे ब्लिंकिटकडे आहे ब्रेन टीजर गेट गेम्स पझल ॲक्टिव्हिटी बुक डिलिव्हर ॲट युअर डोरस्टेप. मला असं वाटतं जे लोक खूप टाइमपास करतात वेळे असतात जसे आमच्यासारखे. आमच्या दोघांचा पण आज ऑफ आहे, मग आम्ही वेगळे आहोत आणि हा गेम बेस्ट आहे असं आम्हाला वाटतं. सो आम्ही काय करणार माहिती का, एक गेम खेळणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये जो जिंकणार त्याला पॉईंट भेटणार. त्याच्यामध्ये टोटल किती आहे? 1 2 3 4 5 आणि ते सगळे नाही खेळणार, जे जे आम्हाला जमतील तेच खेळणार. याच्यात टोटल 12 गेम आहेत. आणि हे सगळे असे गेम आहेत की तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना पण तुम्ही सांगू शकता, त्यांच्यासोबत पण तुम्ही खेळू शकता. असे इंटरेस्टिंग गेम आहे याच्यामध्ये. तो असंही ठीक आहे. सो आता आम्ही पहिला गेम म्हणजे सुरू करतो आम्ही. आपण एका इंटरेस्टिंग गेम पासूनच स्टार्ट करू. आपण मॅच द फॉलोविंग करायचं. हाच ना, हे बघ इकडे हाच पहिला आपण आहे ना. नाही हा नको, हे खाली 5th मॅच द फॉलोविंग पेन वगैरे आहे. आणि मी यातून इंटरेस्टिंग करण्यासाठी मी काय लिहायचं याला
जो हरेल ना गेम मध्ये त्याच्या गालावरती आपण लिपस्टिकने असं क्रॉस करायचं. पण हे गालावरती प्रत्येक गेम नंतर की प्रत्येक की गेम सगळ्या game नंतर? नाही मग कसं कळणार कोण जास्त हरलंय. प्रत्येक गेम नंतर असं क्रॉस करायचं. ठीक आहे लिपस्टिकने. चला 1 2 3 स्टेप. पहिले आहे मॅच द फॉलोइंग. या साईडला लिहिले करेज, एन्शियंट, क्रिएट, enormous, rapid, honest, make, fast, huge, old, truthful and brave. एक मिनिट ठीक आहे. तुला हे मला. ठीक आहे. अच्छा म्हणजे आपण एक वेगवेगळं लिहायचंय. ऑब्विसली आपण एकाच वेळेस केलं तर कोण जिंकलं कसं कळणार. चल स्टार्ट करायचं. जो पहिले होणार ना मॅच द फॉलोइंग. आणि कसं करायचं माहितीये का एवढं पूर्ण मोठं लिहायचं. ठीक आहे. करेजच्या पुढे त्याचा मॅच द फॉलोइंग लिहायचं. सर 1 2 3 स्टार्ट. डन 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 डन. मी म्हणते तसं नाव लिहिले माहिती. दाखव कार्ड दाखव. हे बघा फक्त वन साइड लिहिले. ठीक आहे. एकाची सुद्धा जोडी नाही लावली. आणि त्या सेम टाइम मध्ये हे बघा मी आन्सर पण लिहिले आणि जोडा पण लावल्या. ठीक आहे. तू एकाचा पण आन्सर नाही लिहिला. एकाचा पण नाही. मी तुला सांगते. ठीक आहे. करेज तू मला बोल मी तुला आन्सर सांगते. मी ऐकते लिहिते पण असं एक आता तू लिही 2 मिनिटं पकड ना. मी तुला आन्सर सांगते तू करेक्ट कर. सांगते आता. करेजचं ब्रेव्हरी, एन्शियंट ओल्ड, क्रिएटचं मेक, इनॉर्मसचं ह्यूज, रॅपिडचं फास्ट अँड ऑनेस्टचं ट्रूथफुल. अशाच पद्धतीने मी जिंकलेली आहे. हे आणि हे बघा आन्सर्स करेक्ट आहे की नाही. हे माझे आन्सर. तुझे आन्सर ओपन कर. हे बघा हे आन्सर आहेत आणि हे बघा क्वेश्चन पेपर माझे आन्सर ना माइंड मध्ये होते. मी त्याच्यावर लिहायला थोडा वेळ लागला मला. अरे स्पीडचाच गेम आहे. आता जसं मी तुम्हाला बोलले होते जो हारणार त्याच्या गालावरती आपण करणार आहे लिपस्टिकचा मार्क. एवढं होतं क्यूट दिसतोय. ये मजा आली. फर्स्ट गेम झालेला आहे. आता सेकंड गेम जो असतो ना स्पॉट द नंबर ऑफ स्क्वेअर्स. ठीक आहे. चल एक मिनिट याला पण टाइम लागेल. काय टाइम लागेल. पहिले आता हे बघ. हा टाइम किती 10 सेकंद. काय स्पॉट नाही त्याच्या लवकर ना तो झालं. पण वेळ लागेल ना थोडंसं. वेळ लागणार नाही. अरे ते काउंट करायला तर वेळ लागेल ना. मग त्याचा एक वेळ ठरवा लागेल आपल्याला. अच्छा असं मला दोघांनी काय लावायचं झालं. किती 15 सेकंद. 15 सेकंदामध्ये 15 सेकंदात तुला किती छोटे असतात कमी असतात. 2 मिनिटाचा वेळ दे. वेळ लागले का 2 मिनिटं. Obviously. जास्तीत जास्त 20 सेकंद. अरे हा काय बोलतो 20 सेकंद लावून बघ. तुला कधी 20 सेकंद किती कमी असतात. आज होऊन जाऊ द्याला 20 सेकंद माझ्या काय 20 सेकंद परफेक्ट. हा चल बघू. हा टाइम स्टार्ट. लावा 20 सेकंद. ते तुझं माझं पण सेम होणार ना. नाही ना. मी तू हे कर ना. मला वाटतं ना. झाला पोपट झाला. ठीक आहे. एक काम 1 मिनिटाचा तरी लावला पाहिजे. ठीक आहे. तू किती काम केलेस. 1 2 3 4 काउंट केले. तू किती काउंट केले. 9. काय खोटाला माझे. मी तुम्हाला कसं मुद्दा बोलले. दोघांचं चुकलं. नाही ऍक्च्युअली जास्त आहे का. ऑलवेज जास्त मी ते मोजत होते ऍक्च्युअली. किती लावायचं टाइमिंग. 1 मिनिट. 1 मिनिटाचा. झालं. चला 1 मिनिटाचा. ठीक आहे. आता झालं टाइम. आता ऐक थोडं आपण ना ट्विस्ट ह्याच्यामध्ये असं ठेवू की ट्विस्ट पण नाही थोडं काहीतरी काय म्हणतात त्याला ते उत्तर एक्झॅक्टली तर आपल्याला याचं माहित नाहीये. ठीक आहे. पण जो त्याच्या जवळ असेल तो विनर. ठीक आहे. आणि तेच पहिले ते दाखवायचं पण कसं. हा ठीक आहे. चल 1 2 2
3 14 17 14 1 हा 2 हा 3 4 4 ठीक आहे 5 6 7 8 ओके ठीक आहे 9 10 ठीक आहे ओके 11 12 13 कुठला हा हा हे बघ. हा 13 आणि एक थांब एक पुढे गेला अरे इकडे होईल थांब 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 हा 14 हे बघ ओ वाव 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 आणि राईट आन्सर आहे गाईज 17 17 बघितलं असेल मला माहिती ना तू एवढं तू मला माहिती मी पण बघायचा ऍक्च्युली प्रयत्न केला मला दिसलं नाही ऍक्च्युली मी सांगते मी माझे काउंट केले होते माझे 11 काउंट आहे ठीक आहे माझा 11 काउंट आहे त्याचे 14 काउंट आहे आणि मी तिकडे ते बघितलं मला इथून दिसला आन्सर मी नाही बघू शकत मग तर ऍक्च्युली हा विनर आहे या गेमचा की हा जवळपास होता आणि आपली बिर्याणी जरा नीट बघू दे थांब जरा अरे नंतर खराब लागलं गरम गरम सांगा एक नंबर किती इकडे गेले की मला सुद्धा पूर्ण तोंड हे करावं लागतं एक आमचा पॉइंट नेक्स्ट आहे आपला स्पॉट द 5 डिफरन्सेस इन द पिक्चर आणि हे चिटिंग कोणी नको करायला म्हणजे मीच नको चिटिंग करायला म्हणून मी आम्ही ते फोल्ड केलेलं रॉयल गुड डिसिजन लॉयल आहे मी लॉयल हां चल ठीक आहे माझी लिपस्टिक महत्त्वाची काही ए स्पॉट टायमिंग ते लाव किती आज तो 1 मिनिटाचा झालं I'm done yes कसं काय जिंकला मी तर 3च स्पॉट करू शकते चला आता चैतन्य तर जिंकलेलाच आहे त्याने क्लेम केलं तर त्यानेच आपल्याला सांगावं बिकॉज मी तर हारले मी 3च क्लेम केले 2 मिनिटं मी 5 पूर्ण शोधले पहिला डिफरन्स आहे की याचं तोंड खाली याचं तोंड वर आहे ओके सो हा एक डिफरन्स ठीक आहे दुसरं इथे 2 आहेत इकडे एकच येतो हा एक डिफरन्स हा ठीक आहे तिसरं हा झेंडा अर्धाच आहे हा हा बरोबर 3 तर मी पण शोधतो 3 त्याच्यानंतर डिफरन्स दिसतोय काही एक ही छोटी आहे ही मोठी आहे सो हा एक डिफरन्स 4 आणि 5वा आहे गायब झाला याच्यात मला 4च आवडले बोलतो यार मला 5 सापडले मी 4च बोललो मी तुला नाही 5 बोलला हा रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे आपण किती वागतोय चैतू काय दिसतच नाही सॉरी हा 4च आहेत पण ठीक आहे ना क्लोज तर मी ना पण क्लोज मी 4 तर मी बरोबर सापडले की नाही बरोबर आहे बरोबर ह्याच्यामध्ये सुद्धा चैतन्य जिंकलेला आहे त्याने 4 डिफरन्स सांगितलेले आहेत एवढे कोपऱ्यात नको लावू कुठं दिसतंय इथं लावायचं अशी ठीक आहे आता मला असं वाटतं इंटरेस्टिंग गेम ना हा आहे याच्यामध्ये मी जिंकू शकते कारण माझं डोकं जरा हुशार आहे याच्यामध्ये ठीक आहे चल आता हा गेम चल याचा व्हिडिओ काढ फोटो काढ टाइम स्टार्ट नाउ टाइम अप झालेला आहे गाईज टाइम अप झालेला आहे तू किती फाइंड आउट केले 1 2 3 4 4च ह्याच्या आईला मी 3च केले Yes. कुठे केले थांब आपण इथं दाखव मी 3 फाइंड आउट केले आणि 4 केले कोणते कुठले केलेस तू हा पर्सन अय्या हा पर्सन आहे हा ठीक आहे ऍक्च्युली हा पण इझी होता पण हा मला नाही जमला आता मला नाही जमला फॅमिली
हा फॅमिली आहे. ब्रेन, हा ते तर आपण मगाशीच बोललो होतो. फॅमिली, ब्रेन, लिप. काय काय ते PPA. लिप कसं होतं? सॉरी लिप नाही, मला माझे पण 3च ऍक्च्युली. तुझे 3 आहे. मला ऍक्च्युली हे करायला पाहिजे काय होतं, ते? ट्रेस, TRAC, पण तो मी नाही केलेला आहे. मी हे 3च Trace? केले होते. ठीक आहे, पण तरी तू डिकोड तरी केला. मला ते हा. अजून पण नाही कळत आहे. हे मला हे पण नाही झालं. हे काय? हे काय आहे गाईस, तुम्हाला कळते काय? THGIL. L पासून आहे का काय स्टार्ट? ह्याचं हे पॉवर आहे. हे मी डिकोड केलं होतं. याचं काय? ह्याचं काय? नोग्रा. ग्रोन, GRO आग्रा काय? ROAN, ग्रोन असं काहीतरी असेल. डब्ल्यू कुठे आहे याच्यामध्ये? ओ सॉरी, मी नाही बघत आहे अजून, पण जरा डोक्याला आपण जरा ताण देऊ. याचा आणि याचा कन्फ्युज आहे मी. ठीक आहे, पील, PEALE. PE. नाही ही काय स्पेलिंग बनली आहे? सॉरी. PEELA असं काय आहे का? नाही, पण डबल पी आहे ना. डबल पी असलेला कुठला शब्द आहे? सॉरी गाईज, आम्हाला येत नाही. तुम्ही याचं आणि या तिघांचं जो तुम्हाला कळत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा. पण ह्या याच्यामध्ये सुद्धा हा माणूस जिंकलेला आहे, बिकॉज याने परत 4 डिकोड केलेले आहेत आणि मी 3च केले यार. मला वाटलं याच्यामध्ये मी जिंकणार. मी हा खूप सोपा आहे माहिती का? काय ऍपल. ऍपल? काय स्पेलिंग आहे ऍपल? APPLE. शिट. Shame on us. माहिती का? हा काय माहिती का? लाईट. लाईटची स्पेलिंग काय आहे? LIGHT. उलटच करायचं होतं Oh माहिती का? shit. आणि याची स्पेलिंग काय? आणि त्याचं काय माहिती का? पॉवर. ते तर पावाचं G पासून आहे बघ ते. नाही हे बघ, हे पहिलं वालं. ऑर्गन. RGAN. शेट यार. ऍपल कसं ओळख? बाकीचं सोड. ऍपल कसं नाही तेच ओळखलं? नाही आता नाही ओळखत ना. APPLE असे ते. ठीक आहे, चल अशा प्रकारे आपले 3 गेम झालेले आहेत. ठीक आहे, तू लिपस्टिक दे पहिले बाई. सो अनस्क्रिम्बल द वर्ड्स या याच्यामध्ये सुद्धा मी हरली. मी कशा हरू शकते आणि ते पण या माणसापासून? ये इकडे. याला क्रॉस पण नीट करतात. काय क्रॉस आहे? काय क्रॉस आहे? मी कोणाच्या क्रॉस मध्ये जात नाही, त्यामुळे क्रॉस पण करत. मी जाते ना, मला द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, चला बाय बाय. व्हॉट इज द एज ऑफ राज? मग कोण जिंकलं कोण हारलं काय ते प्रूफ सांगायचं ते सोडून दिलं. ऑब्विसली इकडे एक क्रॉस आहे, इकडे 3 क्रॉस आहेत, तर विनर मीच आहे की. सो गाईज, आम्ही हा जो छोटासा चॅलेंज केला होता जो खूप मोठा झाला असेल असं मला वाटतंय. आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही ना बिर्याणी बनवून ठेवली. बिर्याणी होते व्हेज पुलाव बनवून ठेवलेला आहे मॉम्सची रेडी टू इट बिर्याणी. हा, जी मी माझ्या लेवरला घेऊन जाणार होती, पण अनफॉर्च्युनेटली माझा तो कॅन्सल झाला. सो मग आम्ही आत्ता खातोय ती. आणि ते आम्ही हे सगळं व्हिडिओ चॅलेंज व्हायच्या आधी बनवून ठेवली होती. आणि त्याचं काय माहिती काय झालं असेल ते आता बघू. बिर्याणी ही वेल कुक झाली असेल आता. सो आम्ही जाऊन ती आता खातो आणि तुम्हाला रिव्ह्यू देऊ नक्की आम्ही. ठीक आहे, तर हा जो चॅलेंज होता याच्यामध्ये चैतन्य जोग जिंकलेला आहे. नाईस. मला वाटलं नव्हतं तू जिंकशील. मला वाटलं मीच हुशार आहे. ओ कशी हुशार नाही झाली. अरे मी कशी टॅलेंट की बात आहे माहिती का. चल ठीक आहे चल, हे पॉइंट्स तू घे. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओज असेच फन असं चॅलेंज बघायचा, अरे आपण जरा जास्त करतो, असेच फन असेच व्हिडिओ असेच चॅलेंज बघायचे असतील तर आम्हाला आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करा. ठीक आहे, चलो बाय बाय, गुड नाईट.